करा तसं करा. खूप चांगल्या प्रकारे संस्थेमध्ये राहतात, सेवा करतात, विद्यार्थ्यांना सांभाळून घेतात, लहान लेकरांना पण चांगल्या प्रकारे प्रेम देतात. आणि हे सगळं त्यांना त्यांच्या घरातून हे संस्कार लाभलेले आहेत. त्यांचा आत्मविश्वास. आणि असे कीर्तनकार आपल्या संस्थेला आज मानाचा तुरा 58 कीर्तनकार आपल्याला प्राप्त झाले. हे सोपं नाहीये. परत येतात ते सांगेल बाळांनो, अशा अनेक लोक होऊन गेली की त्यांनी महाराष्ट्र गाजवलं कीर्तनाच्या माध्यमातून. स्वतःच्या पोराला कीर्तनकार नाही करतात. अशी अनेक कीर्तनकार होऊन गेले. त्यांना वाटायचं माझ्या लेकरांनी कीर्तनकार व्हावं, पोरांनी कीर्तनच केलं नाही. पुरी नातवानी तरी व्हावं कीर्तनकार, नातवानी पण कीर्तन केलं नाही. का नाही केलं? कारण त्यांना वाटत होतं माझ्या पोराने कीर्तनकार व्हावं. याच्यापेक्षा त्यांना काय जास्त वाटत होतं, माझ्या शेजारच्याचं पोरग कीर्तनकार नाही व्हावं. म्हणून त्यांचं घडलं नाही. या अनेकांना कळतच नाही. जो तो दिसता आपल्या काही नाही नाही नाही. तुम्ही ज्यावेळेस गावाचं भलं करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या घराचं भलं झालेलंच असतं. पण तुम्ही गावाचं वाटोळं आपल्या घराचं भलं करता, सगळ्यात आधी आपलं वाटोळं झालेलं असतं. म्हणून असं रत्न आज आपल्या संस्थेला लाभलेलं आहे. आणि काय आज मी एक वेगळी झलक पाहिली तुमच्या क्रियामुळे. काय सूत्र, कसं सूत्रसंचलन वाटलं त्याचं, म्हणजे शब्दच नाही ते. मी काय झालं महाराज, जोरदार काय महाराजांसाठी प्रिया माऊलींनी जबरदस्त आज सूत्रसंचलन केलं. पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप आभार. हा कीर्तनकारांचा आपला जो प्रवास चाललेला आहे, मला वाटतं जरा दम तुम्ही खूप हुशार आहे. 3 दिवसावरून म्हणले 5 दिवस आणि आता म्हणताय ठीक आहे. तर उद्याचे कीर्तनकार आहेत मुलींमध्ये चालेल ना, हरिभक्तपरायण. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं हे किती गोड आहेत, आणि दुसरी गोष्ट किती निराग असेल, आणि तिसरी गोष्ट किती खोडकर म्हणजे असे असणारे हरिभक्तपरायण शिवम महाराज बोबडे. तर उद्या याच जागी ठीक 7 वाजता आपल्या संस्थेमध्ये ज्यांनी पुण्यातलं वैभव सोडून आपल्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांच्या जीवनाचा हा प्रवास उद्या अतिशय जल्लोषात त्यांच्या घरातल्या सर्व कुटुंबातील आई बाबा असतील, बहीण असतील, दाजी असतील, या सर्वांच्या समोर शिवा महाराज अतिशय आनंदामध्ये